या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील चैत्र यात्रेची सांगता गाव भंडाऱ्यानं झाली. महानैवेद्य, शोभायात्रा आणि स्थानिक सासनकाठी मिरवणूक, डवरी गीताचा कार्यक्रम झाला. हजारो भाविक आणि ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती. ज्योतिबा चैत्र यात्रेची सांगता गाव भंडाऱ्यानं चैत्र यात्रेची सांगता झाली. ज्योतिबा डोंगरचे पुजारी ग्रामस्थांच्या वतीनं गाव भंडारा करण्यात आला. चैत्र यात्रा सांगतानिमित्त ज्योतिबा देवाची पगडी, सरदारी, पैठी, महापूजा बांधण्यात आली होती. घोडा, तुतारी, ढोल ताशा, पिपाणीच्या लवाजम्यासह महानैवेद्याचा शोभायात्रा श्री यमई मंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे ज्योतिबा कार्यालयाचे प्रभारी धैर्यशील तिवले, सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी अजित जोगर, मानाचे 10 गावकर, ग्रामस्थ, पुजारी, भाविक सहभागी झाले होते. स्थानिक पुजारी मंडळाच्या सासनकाठीची मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण आणि चांगभलच्या गजरानं पुन्हा यात्रेचा माहोल तयार झाला होता. महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. महाराष्ट्र आणि कर्नाटकचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्योतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेच्या यात्रेची सांगता म्हणून प्रत्येक वर्षी डोंगरावरील ग्रामस्थांच्या वतीनं गाव भंडारा आयोजित करण्यात येतो. या गाव भंडाऱ्याचे आयोजक जरी गुरव समाज असला तरी ज्योतिबा डोंगरावरील सर्व जाती धर्माच्या लोकांचं यासाठी मोलाचं सहकार्य लाभतं. अगदी धान्य देण्यापासून ते भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यापर्यंत ज्योतिबा डोंगरावरील सर्वच जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. या गाव भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी ज्योतिबा डोंगराच्या पंचक्रोशीतील भाविकांबरोबर कोल्हापूर, सातारा, सांगली आदी परिसरातून मोठ्या संख्येने भाविक आले होते.